हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार, माझी स्वामींची सेवा वगैरे सर्व झालेली। गुरुवारचं माझं एक पारायण असतं, तर पारायण पण झालं, इतर देवांच्या सेवा पण झाल्या। तर संध्याकाळच्या आता 7 वाजलेले आहेत, मी चालले आहे आता केंद्रामध्ये। तर त्याआधी मी छोटासा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि केंद्रामध्ये मला एका ताईंना ना म्हणजे काही ग्रंथ पाठवायचे आहेत त्यांना। त्यांचं उद्यापन आहे ना गुरुवारचं, त्याच्यामुळे त्यांना ते ग्रंथ लागणार आहेत। तर 11 ग्रंथ आणि एक गुरुचरित्र, तर त्यांच्यासाठी मी आता केंद्रामध्ये चालले आहे स्पेशल। आणि स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा मी दर गुरुवारीच जात असते। तर केंद्रामधून मला थोडीफार खरेदी करायची आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि कोणाकोणाच्या गावामध्ये केंद्र नसते तर त्यांना ग्रंथ वगैरे काही मिळत नाहीत, तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा। वरती मी नंबर देते, तुम्हाला जे काही ग्रंथ हवे असतील ना तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी नक्की तुम्हाला पाठवेल। तर महत्त्वाचं तुम्हाला मला सांगायचं आहे, बऱ्याच त्यांना हे प्रॉब्लेम येतात सेवा करण्यासाठी। ज्या काही संकल्पपूर्वक आपण सेवा करतो ना, तर त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात। सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सूतक। तर सूतक पडलं तर मग काय करायचं? तर माहेरचं सूतक असतं ते फक्त 2 दिवसासाठीच आपल्याला पाळायचं असतं। माहेरचं सूतक जर पडलं 2 दिवस आपल्याला पाळायचं, त्यानंतर आपण सेवा कंटिन्यू करू शकतो। तर आपल्या सासरकडचं सूतक, तर ते आपलं सूतक असतं, कारण की आपण लग्न करून त्या घरामध्ये आलेलो असतो आणि ते आपलं घर असतं। तर ते सूतक आपल्याला 10 दिवस पाळायचं। त्यानंतर मग आपण संकल्पपूर्वक जी सेवा करतो ना, तर मध्ये जर सूतक आलं ना तर ती सेवा व्यर्थ जाते। तर जेव्हा आपलं सूतक संपतं ना, तर तेव्हा परत आपल्याला सेवेला सुरुवात करावी लागते। परत संकल्प आपल्याला सोडायचा आहे, परत आपल्याला पहिल्यापासून सेवेला सुरुवात करायची आहे। तर बऱ्याच ताईंचे कॉल येतात की त्या म्हणतात की ताई आमची आता 50 दिवस आमची सेवा झाली, तर आम्ही आता म्हणजे सूतक पडलं आम्हाला, तर आम्ही काय करावं? तर तुम्ही पुन्हा संकल्प सोडायचा आहे सेवेचा आणि पुन्हा तुम्हाला सेवा करावी लागेल। तर सूतक जर मध्ये आलं ना तर ती आपली जी झालेली सेवा असते ना तर ती व्यर्थ जाते। तर तुम्ही कितीही दिवस सेवा केलेली असेल ना आधी, तर ती सेवा व्यर्थच गेलेली आहे, कारण की आपल्याला सूतक पडलेलं आहे, कारण की आपल्या घराला सूतक आहे। सूतक संपल्यानंतर आपल्याला परत संकल्प सोडायचा आणि सेवेला पुन्हा सुरुवात करायची आहे। तर हा प्रॉब्लेम बऱ्याच ताईंना आलेला होता, म्हणजे त्यांना सूतक वगैरे पडलं होतं, तर त्यांनी मला विचारलं होतं। तर तुम्हालाही असे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर बऱ्याच ताईंचे हे प्रश्न पण असतात की ताई आपण जी रोजची नित्यसेवा करतो, तर मध्ये सूतक जर आलं तर मग त्या सेवेचं कसं? आपली जी रोजची सेवा असते ना नित्यसेवा, तर त्याला कोणतेही नियम नसतात, ती आपली रोजची सेवा असते। तर त्याला सूतक आलं तर आपण ती बंद करायची, त्यानंतर सूतक संपलं तर तेव्हापासून आपल्याला रोजची सेवा चालू करायची आहे। तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण संकल्पपूर्वक सेवा करताना कोणतीही, ते गुरुचरित्र असो किंवा मग स्वामी चरित्राचे 108 पारायण असो किंवा मग 21 असो, तर सूतकमध्ये आलं तर पुन्हापासून आपल्याला सेवा करायची असते। तुमची 108 पारायणं असतील किंवा मग गुरुचरित्र असेल, तर गुरुचरित्र अर्धवट कधीही सोडू नये। जेव्हा आपलं सूतकमध्ये येईल ना तर ते पारायण तुम्ही शेजारच्याकडून किंवा मग एखाद्या ब्राह्मणांकडून तुम्ही वाचून घेऊ शकता। असं अर्धवट गुरुचरित्र पारायण आपल्याला ठेवायचं नाही। तर एवढ्या काही अडचणी येतात ताईंना, तर त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवत असते। तर तुमचे काही असेच प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काही अडचणी असतील ना, तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये त्या टाकत जा, मी नक्की तुम्हाला उत्तर हे देत जाईल। तर चला, केंद्रामध्ये जायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्हाला पण दर्शन मी करून देणार आहे। तर चला केंद्रामध्ये। तर इथे स्वामींचं दर्शन वगैरे झालं, त्यानंतर इथे आता मला थोडंसं साहित्य घ्यायचं होतं। एका ताईंचं ना उद्यापन झालेलं होतं, पण त्यांना ना म्हणजे तिथे केंद्र नव्हतं बहुतेक त्यांच्या गावी, तर त्यांना कोणतेही ग्रंथ मिळत नाहीत। तर त्याच्यामुळे त्यांनी साधंच सरळ
असं उद्यापन त्यांचं केलेलं आहे. त्यानंतर माझा व्हिडिओ त्यांनी बघितला, तर मी सर्वांनाच म्हणजे ज्यांना ग्रंथ मिळत नाही तर त्यांना ग्रंथ ही घरपोच कुरिअरने पाठवत असते. तर त्यांनी ते बघितलं, त्यानंतर मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मला त्यांनी काही ग्रंथ आणायला सांगितले आहेत. त्यात मग स्वामीचरित्र आहेत, त्यांना वाटायचे आहेत. त्यांचं उद्यापन झालेलं पण त्यांना वाटायचे राहिले होते, त्यासाठी मग 11 प्रती त्यांनी बोलावल्या. त्यानंतर मग स्वतःसाठी त्यांनी गुरुचरित्र मागवलेलं आहे. तर त्या खूप म्हणजे इतक्या खुश झाल्या ना की मी त्यांना ग्रंथ पाठवणार आहेत. खुश त्या याच्यासाठी झाल्या की त्यांना ग्रंथ मिळणार आणि त्यांची राहिलेली जी इच्छा होती ना अपूर्ण, तर ती स्वामी पूर्ण करत आहेत. तर त्याच्यासाठी खूप खुश होत्या आणि हीच आहे स्वामी सेवा, स्वामी कार्य यालाच बोलतात की ज्याला गरज आहे ना तर त्यांची मदत करा तुम्ही. पैशाची नाही बोलत मी, पण स्वामी कार्य करा. तर मी आता केंद्रामधून आलेले आहे. तर काय काय मी ग्रंथ आणले ते मी तुम्हाला दाखवते आता. गुरुचरित्र आहे आणि हे दिंडोरी प्रणीत आहे, तुम्ही बघू शकता. मी माझं गुरुचरित्र म्हणजे बाहेरच्याच दुकानातून घेतलं होतं, पण मी केंद्रामधून तेव्हा घेतलं नव्हतं, कारण की मी एवढी तेव्हा स्वामीसेवा करत नव्हते. मला पारायण करायचं होतं ना, त्याच्यामुळे मी बाहेरच्या शॉपमधून घेतलं होतं. तुम्हाला जर गुरुचरित्र घ्यायचं असेल ना तर दिंडोरी प्रणीतच घ्या. तर तुम्ही ग्रंथ बघू शकता आणि याची मी प्राईस तुम्हाला सांगते. 250 रुपये याची प्राईज आहे आणि माझा जो ग्रंथ आहे ना तर तो मी 300 रुपयाचा घेतलेला आहे, म्हणजे बाहेरच्या शॉपमधून. तर तुम्ही प्राईजमध्ये पण फरक बघा आणि ग्रंथामध्ये पण. एकदम म्हणजे मोठा ग्रंथ आहे हा. आणि मी अध्याय सांगते तुम्हाला याच्यामध्ये किती आहेत. आणि यामध्ये ना मला हे खूप आवडलं, म्हणजे या इथे ना तर इथे तसं त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे की गुरुचरित्र वाचण्या अगोदर एकदा ही सेवा म्हणजे करायची आहे, म्हणजे स्वामीस्तवन. तर कोणतीही सेवा करताना आधी आपण स्वामीस्तवन वाचतो, तर तेही यामध्ये दिलेलं आहे. माझं जे गुरुचरित्र आहे ना तर त्यामध्ये दिलेलं नाही, तर यामध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर मग इथे पान नंबर आहे 3 पानावरती. इथे गुरुचरित्र आपल्याला सुरुवात कशी करायची, गुरुचरित्रामध्ये रोजचे अध्याय किती वाचायचे, तर गुरुचरित्राविषयी सर्व माहिती इथे दिलेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना ती समजेल. तर अशा शब्दात त्यांनी इथे माहिती सर्व दिलेली आहे. तर कधी वाचायचं गुरुचरित्र, सकाळी किती वाजतापासून सुरुवात करायची, संध्याकाळपर्यंत किती वाजेपर्यंत आपल्याला वाचायचं आहे, ते सर्व इथे दिलेलं आहे. आणि पारायणाला सुरुवात कधी करायची आणि सांगता कशी करायची, तर ते संपूर्ण इथे दिलेलं आहे. तर पूर्ण यामध्ये 53 अध्याय आहेत. तर माझं जे गुरुचरित्र आहे ना तर त्यामध्ये पण 53च अध्याय आहे. तर एक गुरुचरित्र आणलं त्यांना, हे स्वतःसाठी पाहिजे होतं. आणि जे बाकीचे ग्रंथ आहेत ना तर ते पण मी तुम्हाला दाखवते. 11 त्यांनी स्वामीचरित्र मागवले होते, त्यांना उद्यापन करायचं आहे. ते बिना बाइंडिंगवाला आहे, म्हणजे असं बाइंडिंग नाही त्याला, असं नरम पुस्तक आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही बाइंडिंगवाला घ्या, कारण की ते आपण इझिली वाचू शकतो आणि स्टँडवरती पण ठेवू शकतो. आणि हे पुस्तक म्हणजे असं स्टँडवरती ठेवता येत नाही व्यवस्थित आणि वाचल्यासुद्धा नाही. तर तुम्ही असं सारामृत नका घेऊ, हे फक्त त्यांनी वाटण्यासाठी आणले. तर तुम्हाला स्वतःसाठी सेवेसाठी घ्यायचं असेल ना तर तुम्ही बाइंडिंगवाला घ्या. मी सुद्धा बाइंडिंगवालाच घेतलेलं आहे. ते थोडं महाग जातं, म्हणजे 83 रुपयाला आहे. आणि याची किंमत मी तुम्हाला सांगते, फक्त 42 रुपये याची किंमत आहे. तर तुम्ही स्वतः सेवेसाठी घेणार आहे, म्हणजे घरच्यासाठी, तर तुम्ही बाइंडिंगवालाच घ्या, कारण की ते टिकेल पण तेवढं. आणि हे एकदम म्हणजे असं नरम पुस्तक आहे. तर हे मला एवढं काही म्हणजे आवडत नाही. मी ज्यांना पाठवलेलं आहेत ना पुस्तकं म्हणजे सेवेसाठी, तर ते बाइंडिंगवालेच मी पाठवलेले आहे. आणि ते टिकणार पण तेवढेच, आणि आपण इझिली त्याला असं पकडू शकतो छान, आणि स्टँडवर सुद्धा ठेवून वाचू शकतो. तर हे त्यांनी वाटण्यासाठी पुस्तकं बोलावलेले आहेत. तर त्यांनी 11 पुस्तकं म्हणजे स्वामीचरित्र 11 हे त्यांना वाटायचे आहेत, तर त्यांनी ते बोलावलेले आहेत. आणि एक दुर्गा सप्तशती, म्हणजे एका ताईंना दुर्गा सप्तशती पाहिजे होती, तर त्यांच्यासाठी दुर्गा सप्तशती आणली. तर एवढे ग्रंथ आज मी आणलेले आहे आणि त्यांना उद्या मी कुरिअर पण करणार आहे. तर तुम्हाला हे ग्रंथ तुमच्या तिथे मिळत नसेल, कारण की केंद्र नसतं ना, तर त्याच्यामुळे आपल्याला ते मिळत नाही सर्व ग्रंथ. तर तुम्हालाही अशाच काही अडचणी असतील तर मी वरती नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे ग्रंथ हवे आहेत ना तर ते तुम्ही मागवू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करा, सेवे करीवा.